संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडाही वादळी ठरण्याची शक्यता. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जसह राम मंदिर दान चोरी मुद्द्यावर विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार. संविधानाविरोधात हत्यार म्हणून सीजेपी आंदोलनाचा वापर. विद्यार्थी आंदोलनाला राजकीयदृष्ट्या पाहू नका. आरएसएसचे सरसहकार्यवाह अतुल लिमये यांचं विधान. दिल्लीनंतर सीजेपीची महाराष्ट्रामध्ये आंदोलनाची तयारी. टीईटी पेपरफुटीच्या मुद्द्यावर आंदोलन छेडण्याची शक्यता. संसद परिसरामध्ये परिधान केलेल्या साधू वेशावरून खासदार पप्पू यादव वादात. पत्रकार परिषदेमध्ये गोंधळ घालणाऱ्याला समर्थकांकडून जबर मारहाण. या वाराणसीमध्ये पप्पू यादवसह राहुल गांधींवर गुन्हा दाखल. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी. दोषींना 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद, तर धर्मांतरासाठी 2 महिने आधी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज बंधनकारक. फडणवीसांना दैवी शक्ती मिळाली आहे. सर्व बाबतीत फडणवीस सर्व गुण संपन्न. पुण्यामध्ये देवाभाऊ पुस्तक प्रकाशनावेळी मंत्री चंद्रकांत पाटलांचं विधान. रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात मंत्री भरत गोगावले यांचं मोठं विधान. पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला, आता फक्त घोषणाच बाकी. पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये गोगावलेंचा दावा. आजारी नगरसेवक रुग्णालयातून थेट स्थायी समितीच्या बैठकीत. महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी भाजपचे नगरसेवक बैठकीत. अंगावर शाल आणि कानावर रुमाल बांधून बैठकीला उपस्थित. भिवंडीमध्ये खड्ड्यांनी घेतला 46 वर्षीय महिलेचा बळी. दुचाकी घसरून रस्त्यावर पडल्यानंतर ट्रकनं चिरडलं. नालासोपारातील नागेला तलावामध्ये बुडून 18 वर्षीय युवकाचा मृत्यू. नागरिकांचा महापालिका प्रशासनाविरोधात संताप. वारंवार सांगूनही सुरक्षा जाळी न बसवल्याचा आरोप. पालघरमध्ये लोखंडी रेलिंग तुटल्यामुळे 2 पर्यटक दरीत कोसळले. वनविभागाच्या तातडीनं बचाव कार्य करत दोघांना वाचवलं. राज्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, साताऱ्याला पावसाचा येलो अलर्ट. भंडारा, गोंदिया, चंद्रपुरातही इशारा. आजपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज.